आज सकाळी सकाळी टिफिन बनवून दिल्यानंतर मग मी आमच्यासाठी चहा बनवायला घेतला इकडं. आता माझं हे रोजचंच काम आहे, टिफिन बनवून द्यायचं, किचन साफ करायचं, भांडे वगैरे आवरायचे आणि चहा करायला घ्यायचं. कधी जर धान्यासोबत चहा घेतला असेल तर मी नंतर चहा नाही बनवत, पण धान्यासोबत आज चहा काही घेतला नव्हता. मग नंतर चहा बनवायला घेतला. इकडला तिकडला आवाज जोरातच यायला लागला होता, कारण समोरच्या घरातनं भांडणं चालू होते. आमच्यासारख्या 3 बहिणी राहतात, रोज रोज भांडणं करतात. त्यांचं रोज भांडणाचा आवाज आला की शिवम कसं खिडकीला जाऊन उभा टाकतो आणि त्यांचे भांडणं बघत राहतो. आता मी तर काही बघत नाही, त्यांना बघून ना मला आमची पण लहानपणीची आठवण येते. आई सांगायची की अगं भांडणं नका करू, परत एकमेकीचे तोंड नाही दिसणार. पण मुली कुठल्या ऐकतात, ते ऐकतच नसतात. एवढ्या जोराने भांडणं करतात. अख्खी त्यांची बिल्डिंगच नाही तर आमची बिल्डिंगसुद्धा ऐकते बरं का. त्यांचे भांडणं ऐकत ऐकत मी चहा केला पण आणि चहा गाळून घेतला पण. आता चहा घेण्यासाठी सोबत असलं ना थोडीशी मज्जा येते चहा घ्यायला. एकटी चहा घ्यायचं असलं की मी शक्यतो करतच नाही. चहा केला आणि दोघीजणी निवांत चहा घेत बसलो. आता दीदीचे प्रश्न होते की तुम्ही भांडणं करतात की नाही. आता हिला कसं सांगू, आमच्या आत्तासुद्धा मुलं झालेले असले तरीसुद्धा भांडणं केल्याशिवाय आमचं मन भरत नाही. गावाकडे जर आम्ही एकत्र आलो तर भांडण्यासाठी चालू असं समजायचं. एक दिवस पण असं जात नाही की आम्ही भांडणं करत नाही. पण बहिणीच्या भांडणातनं वेगळीच मज्जा असते. एकदम छान आणि मस्त असे भांडणं करतात. कोणत्याही गोष्टी काढायची आणि भांडणं करायचं. तू मला हे दिलं नाही, तू माझं ते घेतलं. खरं तर असेच बहिणीचे भांडणं असतात. मग तिचा हा प्रश्न पण होता की तुमचा भाऊ पण भांडणं करतो का. आता तिला काय माहिती, आमच्यापेक्षा जास्त तर तोच भांडणं करतो. दोघीजणी गप्पा मारत मारत चहा पित होतो. कधी सकाळ संपली कळलंसुद्धा नाही. बाकीचे कामं आवरले आणि दुपारच्या टायमाला मस्त असे तुम्ही मिनी पिझ्झा केले होते. 4 वाजताच्या टायमाला मंदिरात जायचं ठरवलं. रोज मी एकटी असले म्हणून शक्यतो मंदिरात वगैरे जात नाही. आज मात्र महादेव म्हणला असं कुठून इकडे हिला यायला बुद्धी सुचली काय माहीत. मस्त असे 4-5 वाजले होते म्हणून ऊनसुद्धा छान असं चमकत होतं. दोघीजणी मंदिरात गेलो, त्याच्यासोबतच दिवलासुद्धा मज्जा आली, कारण रोज घरात असते. आज मस्त बाहेरची लांबची अशी शहर झाली होती, जवळच म्हणजे मंदिर आहे. तर आज तिकडे गेलो होतो, पण तिला उचलून नेणं काही शक्य नाही म्हणून गाडीवर गेलो होतो. चलो बाय, आजच्यासाठी एवढंच, परत भेटूया.